हे पहा, आपण आज बटाट्याचे पापड बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी काय घेतलंय तुम्हाला सांगते. हे पहा, मी 1 किलो साबुदाणा आणला होता, त्याच्यातला फक्त एवढा उरू दिला आणि बाकी सगळा याच्यात टाकला. तोही असं गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे. हे पहा, आणि बटाटे आपण शिजून घेतलेले अशी मऊ, एकदम मऊ आहे मस्तपैकी. हे पहा, आणि त्याच्यासाठी साहित्यासाठी मी काय केलेलं आहे, पहिले पाणी गरम ठेवते अंदाजासाठी. 1 आदलीभर पाणी आहे, ते गरम करून घ्यायचं मस्त. अजून थोडं पाणी टाकावं लागेल 1 तांब्या. हे पहा, हा 1 तांब्या परत टाकायचा. आपण थोडी पातळ किसी घ्यायची याची. आपण गरम ठेवलेलं आहे आणि याच्यावर आता आपण ताट झाकून देऊ. आता काय करायचं, आपण साबुदाणे घ्यायचे थोडे थोडे. हे टाकायचे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये. चिकट असतं हे, त्याच्यामुळं थोडंसं पाणी घालायचं आणि बटाटा टाकायचा याच्यात असा चुरून. हे पहा, असा चुरायचा. आणि तेवढ्या साबुदाण्याला मी 2.5 किलो बटाटा घेतलेला आहे बरं. आणि 3 पावशेर साबुदाणा आहे. आता दळून घ्यायचं आपण. थोडंसं पाणी घालायचं बनण्यापुरतं, असं लावायचं, असं पातळ करायचं. हे पहा, असं मस्त सगळं तसंच करायचं. जेवढे बी बटाटे आहे आणि साबुदाणे तेवढे बस का. हे असं दळून घेतलं मी मस्त पातळ. आणि हे पहा, हे पाणी आहे तापलेलं आपलं. आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं. हे पहा, आपल्याला जेवढं लागलं तेवढं, कमी घाला. जास्त तुम्हाला खारट लागत असेल तर खारट घाला. मी थोडं प्रमाण कमीच घालते. आणि त्याच्यात आपण काय टाकायचं आता, हे पहा, तीळ आहे माझ्याकडे. ही तीळ पण टाक नाही, तीळ नाही, ओवा आहे. तीळ कुठं आहे, आता ही आपली तीळ आहे. चवीनुसार तीळ पण टाका. मस्त पापडांना चव येते. जसे आपण पापडमध्ये टाकतो ना तीळ, तशी चवीनुसार. आता काय करायचं, आपण थोडासा खार घ्यायचा. हा पापड खार आहे, चवीनुसार खार घालायचा. एवढा थोडंसं कमी करते. हा जास्त झालेला आहे, जास्त नका घाला, कारण ते चव बिघडते मग त्याची. बस कमी का, छोटासा चमचा आहे त्याच्याने आपण हे टाकून दिलं. आता याला थोडंसं असं चालून घ्यायचं. हे पहा, आता हे ना आपण एखाद्या फडक्याने हे असं फडक्याने उतरून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं, तर एक थोडंसं चमचा असं टाकून द्यायचा, म्हणजे ते वरती म्हणून, कारण हात नाही पुरत ना, म्हणून असं करते मी. हे पहा, हे असं टाकून द्यायचं मस्तपैकी. त्याला काही होत नाही. आणि वरती शिजायला मस्त गॅसवर ठेवून द्यायचं. आता वरती असं ठेवून द्यायचं. आणि आता गॅस फास्ट करायचा आणि गॅस चालून घ्यायचं. हे पहा, खाली पाणी आहे, ते शिजेल मस्त. बटाटे आणि साबुदाण्याचे पापड आहे आपले. खूप पापड येत आहे. साबुदाणा पण कमी, आपला बटाटा थोडा जास्त आहे. बटाटा जवळजवळ 2.5-3 किलो आहे आणि साबुदाणा 3 पावशेर आहे. हे पहा, उपासाला चालतं हे बटाटे. हे पहा, असं सारखं हलवत राहायचं आणि त्याला असं थोडंसं म्हणजे उकळीसारखं येतं, मग तेव्हा आपण बंद करून द्यायचं. हे पहा, आता हे आपल्याला आपलं बटाटा आणि साबुदाण्याचं मिश्रण झालेलं आहे. आणि आता आपण काय करायचं, गॅस बंद करून द्यायचं. आणि अर्ध याच्यात टाकते आणि अर्ध याच्यात टाकते, कारण ते उचलायला जड पडेल. एवढे पापड झाले आणि अजून एवढं येईल, म्हणजे पूर्ण पान भरून जाईल आपलं.